हॅलो स्टुडंट्स, प्रॉब्लेम लिहिला का नोटबुकमध्ये? नाव ओपन युअर नोटबुक. फर्स्ट आय विल गिव यू द शेड्यूल नेम्स ऑफ ईच ॲटम. पेन्सिल घ्यायची आणि त्या पेन्सिलनी प्रत्येक ॲटमच्या पुढे तो ॲटम कोणत्या शेड्यूलमध्ये येणार आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, समजते? ओके, सो फर्स्ट काय आहे बघा, स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आहे, त्याच्यापुढे काय स्टॉक आयटम कुठे येणार आहे? चेंज इन इन्व्हेंटरी. चेंज इन इन्व्हेंटरी या शेड्यूलमध्ये येणार आहे. फर्निचर अँड फिक्स्चर कशामध्ये येणार? टँजिबल ॲसेट्स. डिस्काउंट, अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, लोन टू डायरेक्टर्स, शॉर्ट टर्म लोन्समध्ये येणार. ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. पेन्सिलने लिहिताय तुम्ही सगळेजण? लिहा. बॅड डेट्स कुठे येणार आहे? अदर एक्सपेन्सेस. आता कमिशन. कमिशन काय आहे? डेबिट बॅलन्स आहे, लक्षात घ्या. कमिशन डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो कुठे लिहायचा? अदर एक्सपेन्सेस. क्रेडिट बॅलन्स असतं तर कमिशन रिसिव्ड, डेबिट बॅलन्स असेल तर कमिशन पेड. बरोबर, हा एक्सपेन्सेस आहे म्हणून कुठे लिहिणार आपण? अदर एक्सपेन्सेस. परचेसेस कुठे लिहायचं? डायरेक्ट आपण परचेसेस काय करणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिणार आहोत. लक्षात आलं? बरं, ते शेड्यूलमध्ये परचेसेस येणार नाही. प्लांट अँड मशिनरी कुठे येईल? टँजिबल ॲसेट्स. आणि रेंटल्स कुठे येतील? अदर एक्सपेन्सेस. करंट ॲसेट, करंट अकाउंट कुठे येईल? करंट अकाउंटमध्ये कॅश पण आहे आणि काय आहे? करंट अकाउंट म्हणजे बँक आहे. बरोबर आहे. हे दोन्ही कुठे येतील? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, अंडर द हेडिंग ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ओके. देन इंटरेस्ट ऑन बँक लोन. ही कॉस्ट आहे, हा खर्च आहे रिलेटेड टू फायनान्स म्हणून कुठे येईल? फायनान्स कॉस्ट. म्हणजेच कुठे लिहायचं? FC. FC मीन्स फर्ग्युसन कॉलेज नाही. FC मीन्स काय घ्यायचं इथे? फायनान्स कॉस्ट. ओके. देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचं मिनिंग काय आहे? द एक्सपेन्सेस रिलेटेड टू स्टार्ट आर बिझनेस. बिझनेस स्टार्ट करण्याच्या अगोदर जो काही एक्सपेन्सेस असतो दॅट इज नोन ॲज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग हा डायरेक्ट लिहायचा, हा कुठेही लिहायचा नाही, कुठल्याही शेड्यूलमध्ये लिहायचा नाही. हा कुठे लिहायचा? डायरेक्ट करंट ॲसेटला. DCA लिहा, म्हणजे डायरेक्ट करंट ॲसेट्स. ओके. ओके. देन नेक्स्ट काय आहे? वेजेस. वेजेस काय आहे? कशाशी रिलेटेड आहे? एम्प्लॉईशी. म्हणून कुठे येणार? एम्प्लॉई बेनिफिट EB. एम्प्लॉई बेनिफिट कॉस्ट. आपण एक शेड्यूल काढत असतो त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे. कन्झ्युमेबल. कन्झ्युमेबल काय करायचं आहे? अदर एक्सपेन्सेस OE. फ्री होल्ड लँड कुठं लिहायची? टँजिबल ॲसेट TA लिहा. टूल्स अँड इक्विपमेंट TA. गुडविल ITA. ITA मीन्स इनटँजिबल ॲसेट. ट्रेड रिसिवेबल. डेटर्स कुठे लिहायचे? ट्रेड रिसिवेबलमध्ये लिहायचे. बिल्स रिसिवेबल, शॉर्ट टर्म लोन्स. डीलर एड OE. OE मीन्स अदर एक्सपेन्सेस. ट्रान्झिट इन्शुरन्स. ट्रान्झिट इन्शुरन्स म्हणजे काय आहे? आपण माल पाठवतो दुसऱ्या ठिकाणी किंवा काही माल आपण खरेदी करत असतो, रॉ मटेरियल आपण परचेस करत असतो आणि मग ट्रान्सपोर्टमध्ये चोरी होऊ शकते, ॲक्सिडेंट होऊ शकतो, माल डॅमेज होऊ शकतो आणि मग त्यासाठी आपण इन्शुरन्स काढतो. त्या इन्शुरन्सला काय म्हणायचं? ट्रान्झिट इन्शुरन्स. हा कुठे लिहायचा? OE मध्ये. लक्षात आलं? ट्रेड एक्सपेन्सेस OE. OE मीन्स अदर एक्सपेन्सेस. डिस्ट्रीब्युशन फ्रेट अदर एक्सपेन्सेस. डिबेंचर इंटरेस्ट हे कुठे येणार आहे? FC. FC मीन्स फायनान्स कॉस्ट. बरोबर. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपलेली आहे. आता क्रेडिट साईड. क्रेडिट साईडमध्ये काय येईल? इक्विटी, शेअर कॅपिटल. हे शेअर कॅपिटलच्या पहिल्या नंबरच्या शेड्यूलमध्ये येते, नंबर 1. डिबेंचर्स, लॉंग टर्म बॉरोईंग LTB असं लिहा. देन बँक लोन्स, लॉंग टर्म लोनमध्ये येणार. बिल्स पेएबल, ट्रेड पेएबल TP. ट्रेड पेएबल असं लिहा. क्रेडिटर्स पण TP. TP मीन्स ट्रेड पेएबल. आता सेल्स आपण डायरेक्ट कुठे लिहितो? रेव्हेन्यू ऑपरेशन्स. रेंट रिसिव्ड. आता हे पैसे मिळालेत, इन्कम आपल्याला, आपण काय करायचं? OI.
अदर इन्कम. पैसे मिळालेत की नाही. रेंट पेड असतं तर आपण कुठे लिहितो ते ट्रान्सफर फीज. काय करायचं अदर इन्कम. पैसे मिळालेत. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट हे डायरेक्ट प्रॉफिट लॉसला लिहायचे बरोबर. आणि प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन हे क्रेडिट साईडचा बॅलन्स आहे. हा टँजिबल ॲसेटमधून प्लांट अँड मशिनरीच्या तिथून लेस करायचं डिप्रिसिएशन. ठीक आहे. आता हा ट्रायल बॅलन्स आहे. ॲज यू नो दॅट देअर इज ओनली वन इफेक्ट ऑफ ट्रायल बॅलन्स. ह्या ट्रायल बॅलन्सचा आपण फक्त सिंगल इफेक्ट देणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट आहेत या ॲडजस्टमेंटचा मात्र आपल्याला काय करायचं आहे डबल इफेक्ट द्यायचा आहे. समजलं. पहिला प्रॉब्लेम आहे आणि नेहमीप्रमाणे पहिला प्रॉब्लेम मी इझी घेत असते. ठीक आहे. आता क्लोजिंग स्टॉक किती आहे 82,300. आता आपण पूर्वीचा जो आपला जो फायनल अकाउंट होतं तिथे आपण काय करायचो की क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट काय करायचो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मांडायचो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. एक इफेक्ट डेबिटला ॲज वेल ॲज एक इफेक्ट क्रेडिटला द्यायचो. आता इथे काय करायचं आहे की करंट ॲसेट म्हणजे बॅलन्स शीटला तर आपण देणारच आहोत आणि दुसरा इफेक्ट मात्र काय आहे चेंज इन इन्व्हेंटरी. आपण जे शेड्यूल काढतो त्या शेड्यूलमध्ये चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये हा आयटम क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक करायचा असतो. समजले दोन इफेक्ट तिथे लिहून ठेवा. चेंज इन इन्व्हेंटरी मायनस चेंज इन इन्व्हेंटरी आणि करंट ॲसेट्स असे दोन इफेक्ट द्यायचे. आता ह्या ज्या डिप्रिसिएशनच्या सगळ्या ॲडजस्टमेंट आहेत आपण नेहमी काय करतो की त्या पर्टिक्युलर ॲसेटमधून डिप्रिसिएशन आपण लेस करतो आणि सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट लॉसला देतो बरोबर. आता इथे मात्र काय करायचं आहे की ते पर्टिक्युलर ॲसेटमधून तर त्या सगळं डिप्रिसिएशन लेस करायचंच आहे आणि तिथेच आपण एक नोट काढत असतो डिप्रिसिएशनची. डिप्रिसिएशनची शेड्यूल काढत असतो नोट काढत असतो. त्या नोटमध्ये आपण काय करणार आहोत हे लिहिणार आहोत डिप्रिसिएशन आणि मग त्या सगळ्या टोटल आपण प्रॉफिट लॉसला मांडत असतो. आता हे सगळं तुम्ही पेन्सिलने लिहून घेतलेलं आहे. आता पुढचा व्हिडिओ मी बोर्डवरती प्रॉब्लेम सोडवलेला आहे नोट्स काढलेले आहेत तो तुम्हाला टाकणार आहे. समजलं. हे पुन्हा पुन्हा वाचायचं कोणकोणते नोट्स बनवायचे आहेत कोणकोणते शेड्यूल बनवायचे आहेत आणि मग आपण काय करणार आहोत प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आणि प्रॉफिट लॉसचा फॉर्मॅट काढून ठेवायचा आहे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काढून ठेवायचा आहे म्हणजे काय होईल की त्या ॲटम डायरेक्ट आपल्याला तिथे ट्रान्सफर करता येतील. समजलं. ओके. थँक्यू. बाय.